ती तर सुरुवात आहे. शेवटपर्यंत ठाकरेंची सेना एकटीच राहणार, बाकी सगळे ठाकरेंच्या सेनेला सोडून जातील. मुंबई महापालिकेत शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीसोबत गेल्यानंतर नवनाथ बन यांची टीका. मुंबईत एक स्वीकृत नगरसेवकासाठी मनसेचा ठाकरे सेनेकडे आग्रह. 3 पैकी 1 स्वीकृत नगरसेवक मनसेचा द्यावा असा आग्रह. सूत्रांची माहिती. तर लढलेल्या मोजक्या जागा आणि जागा वाटपाचा मुद्दा उपस्थित करत मनसेचा आग्रह. सरकार डरपोक आहे, पंतप्रधान खासदारांना घाबरतात. अनेक पंतप्रधानांसमोर अशी आंदोलनं झालेली आहेत. लोकसभेत पंतप्रधान मोदींनी भाषण न केल्यामुळे राऊतांची टीका. पंतप्रधान मोदींचं सक्षम नेतृत्व हे देशाला माहिती. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि राऊत हे डरपोक हे सुद्धा देशाला माहिती आहे. नवनाथ बन यांचा पलटवार. पवार कुटुंबियांची आज पुन्हा सहयोग निवासस्थानी बैठक. संपूर्ण पवार कुटुंब आज पुन्हा एकदा एकत्र चर्चा करणार. योगेंद्र पवार सहयोग निवासस्थानी दाखल. पवारांसारखा नेता दिल्लीत असणं गरजेचं. पवारांसारख्या नेत्याला निवडून आणण्याची महाविकास आघाडीमध्ये ताकद. आमच्याकडे पवारांना निवडून आणण्याइतका मतांचा कोटा. संजय राऊतांचं वक्तव्य. शरद पवारांच्या राज्यसभा खासदारकीची टर्म 2 एप्रिलला संपणार. राज्यसभेवर पुन्हा जाण्यासाठी 36 आमदार हवेत. मात्र पवारांकडे केवळ 10 आमदार. 2 एप्रिलला पार्थ पवार की शरद पवार राज्यसभेवर जाणार, याकडे लक्ष. पवार मोठे नेते, काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न. दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाच्या चर्चांवरती पटोलेंची प्रतिक्रिया. अजित पवारांच्या खासगी सचिवाची सीआयडी चौकशी. अजितदादांच्या प्रवासाच्या नियोजनाबाबत चौकशी केली. 28 जानेवारीच्या अजित पवारांच्या दौऱ्यासह प्रवासाचं नियोजन कसं आणि कोणी केलं याबाबत चौकशी. जानेवारी 2025 पासून 377 विमानांमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड झाले. तांत्रिक बिघाड झालेली विमानं ही देशातील विविध नियमित विमान कंपन्यांची. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची लोकसभेत मागणी. अजित पवारांच्या अपघाताची चौकशी झालीच पाहिजे. दादांच्या अपघाताबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. नाना पटोलेंकडून घातपाताची शंका व्यक्त. दुःखद घटनेनंतर लवकर शपथविधी होणं लोकांना आवडलेलं नाही. सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवरनं संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. तर रोहित पवारांकडे काही असेल तर 9 तारखेपर्यंत वाट पाहिली पाहिजे, शिरसाट यांची प्रतिक्रिया. सपकाळ विरोधी पक्षात आहेत म्हणून असं वक्तव्य करतायत. चौकशी सुरू आहे, क्लीन चिट मिळण्याचा प्रश्नच येत नाही, पंकज भोयर यांचं वक्तव्य. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा अजित पवारच पुढे घेऊन जात होते, निलेश लंकेंची प्रतिक्रिया. तर काही नेत्यांना राजकीय अस्तित्वाला धोका निर्माण होईल असं वाटलं. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला विरोध करणाऱ्या नेत्यांवरती लंकेंची टीका. नागपूरच्या महापौरपदी भाजपच्या नीता ठाकरे यांची निवड. 104 मतं घेऊन काँग्रेसच्या महापौरपदाच्या उमेदवार स्नेहल ठाकरेंचा मोठ्या फरकानं पराभव. स्नेहल ठाकरेंना केवळ 36 मतं मिळाली. जळगाव महापालिकेत भाजपच्या दीपमाला काळेंची महापौरपदी बिनविरोध निवड. तर शिंदेच्या शिवसेनेच्या मनोज चौधरींची उपमहापौरपदी बिनविरोध निवड. महापालिका स्थापनेपासून 17व्या महापौर म्हणून दीपमाला काळे पदभार स्वीकारणार. कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी रुपाराणी निकम यांची निवड. जिल्हाधिकारी अमोल येडगेंकडून रुपाराणी निकम यांची निवड. महापौरपदासाठीच्या मतदानामध्ये भाजपच्या रुपाराणी निकम यांना मिळाली 46 मतं, तर काँग्रेसच्या सचिन शेंडे यांना मिळाली 35 मतं. अहिल्यानगरपालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ज्योती गाडे, तर उपमहापौरपदी भाजपचे धनंजय जाधव यांची निवड. महापौर आणि उपमहापौरपदासाठी प्रत्येकी 1 अर्ज आल्यामुळे दोघांचीही बिनविरोध निवड. धुळ्याच्या महापौरपदी भाजपच्या मायादेवी परदेशींची निवड. मायादेवी परदेशींना 50 मतं मिळाली, तर राष्ट्रवादी अजित पवार आणि शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार गीता नवले यांना अवघी 13 मतं. एमआयएमच्या हसीना साजिद यांना 10 मतं. भाजप पदाधिकारी अक्षता तेंडुलकर यांच्याकडून रुग्णवाहिकेचा बेकायदेशीर वापर. रुग्णवाहिकेत रुग्ण नसताना सायरन वाजवत फिरवली रुग्णवाहिका. रुग्णवाहिकेत अक्षता तेंडुलकर आणि कार्यकर्ते असल्याची माहिती. पोलीस कारवाई करण्याच्या तयारीत. पुणे महानगरपालिकेनं आयोजित केलेला सांस्कृतिक कार्यक्रम रद्द. अजितदादांचा दुखवटा असतानाही वर्धापन दिनानिमित्तानं पालिकेकडून सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. पालिकेवरील टीकेनंतर कार्यक्रम रद्द. नाशिकच्या महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या हिमगौरी आडके यांची निवड. भाजपच्या हिमगौरी आडकेंची महापौरपदी बिनविरोध निवड. सोलापूर महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे विनायक कोंड्याल, तर उपमहापौरपदी भाजपच्या ज्ञानेश्वरी देवकर यांची निवड. शिंदेच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी घेतली माघार. नाशकात भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचं अखेर ठरलं. शिंदेची शिवसेना भाजपसोबत सत्तेत सहभागी.
पालिकेवर भाजपचा महापौर आणि शिंदेंच्या शिवसेनेचा उपमहापौर बसणार, तर राष्ट्रवादीनं भाजपला पाठिंबा दिल्यामुळे भाजपसह शिंदेंची शिवसेना, राष्ट्रवादी आणि मनसे सत्तेत. राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अधिकृत जाहीर प्रचार थांबला. 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी उद्या मतदान. उद्याच्या मतदानाआधी हालचालींना वेग येणार. पुण्यामध्ये मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी मताधिकार ॲप. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती. मतदाराचं संपूर्ण नाव किंवा मतदार ओळखपत्राचा क्रमांक नमूद करून नाव शोधता येणार. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतपेट्या मतदान केंद्रावरती रवाना. जिल्हा परिषदेचे 50 जागा तर पंचायत समितीच्या 100 जागांसाठी उद्या मतदान. मतदान आणि मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज, तर जिल्ह्यामध्ये 810 मतदान केंद्रांवरती होणार मतदान. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोरच्या संवेदनशील भागात पोलिसांचा रूटमार्च. कायदा व सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी रूटमार्चचं आयोजन. अफवांना बळी न पडता निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा, पोलिसांचं आवाहन. स्थानिक संस्थांचे निर्णय सत्ताधाऱ्यांच्या बाजूनच असतात. फक्त 1 ते 2 जागा विरोधी पक्षांकडे राहतात. मनपा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाल्यावरनं पटोलेंची प्रतिक्रिया.